ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. प्रत्येकाच्या जीवनाला आकार देण्याचं काम हे शाळेतून होत असतं. एक सुजाण नागरिक ते मोठ्या पदावरील व्यक्ती घडविण्यात शाळेचा सर्वात मोठा वाटा असतो. शाळेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होत असतं. कोणी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, समाजसेवक, राजकारणी होतो. परंतु मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याची शाळेशी नाळ कायम जोडलेली असते. शाळेतील दिवस जीवनातील अनमोल पुंजी असते. त्यामुळे शाळेतून मिळालेलं ज्ञान व संस्कार हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाचा आनंद घ्यावा. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय अंगीकृत करावी. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वेगवेगळी पुस्तके, कथा, संग्रह याचं वाचन करावे. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या आचरणात आणाव्यात. सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले उपक्रम राबवत आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असं प्रतिपादन पुणे येथील माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे यांनी केलंय. तेव्हा अहिल्यानगरच्या या शाळेत या प्रशालेमधील मुलं मुली देशाचं भव्यदिव्य घडवतील. मला इथले काय आवडलं, पुण्यामध्ये मी अनेक शाळांमध्ये जातो, मला इथं मुली लेझिम खेळताना खूप छान खेळत होत्या. मला ते फार आवडले, मी त्यांचं कौतुक करतो. लेझिम मलाही लहानपणी आवडायचं, पण मुली एवढ्या ठेक्यामध्ये, त्या ढोल ताशाच्या ठेक्यामध्ये मुली लेझिम खेळत होत्या, ते कौतुकाची गोष्ट होती. मला तुम्हाला काही उपक्रम सांगायला वाटतील ते उपक्रम करा. वाचन संस्कृती वाढवा. आठवड्याला एक पुस्तक वाचा आणि वर्षभरात किती पुस्तकं वाचून होतात त्याची यादी करा. ती यादी जर केली सर, विशाल सोळंकी नाव ऐकून असाल तुम्ही. मी खरं सासवड माझी ही कर्मभूमी. विशाल सोळंकी हे 7वीच्या वर्गात शिकत असणारे हे शिक्षण आयुक्त आहेत. बऱ्याच जणांना शिक्षण क्षेत्राच्या लोकांना माहिती असतील ते. मी सासवडला 1981ला असताना विशाल सोळंकी नावाचा छोटा मुलगा हा 7वीच्या वर्गात शिकत होता. त्याचं भांड्याचं दुकान होतं. आई वडिलांना मदत करत होता. पुढे त्या विद्यार्थ्यानं SSC बोर्डामध्ये 95% मार्क मिळवले. 95% मार्क मिळवलेला विद्यार्थी कुठं जाईल तुम्हाला असतात, इंजिनियर, डॉक्टर. पण त्या मुलांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये 11वी कला शाखेत प्रवेश घेतला. 12वी कला शाखा झाला तो. 12वीला मेरिट लिस्टमध्ये 90-95. पण दरम्यान युनियन अकॅडमीमध्ये त्यानं IAS चे क्लास लावले होते. पुणे विद्यापीठाची फर्ग्युसन महाविद्यालयाची पदवी त्यानं सुवर्ण पदकासह जिंकली. पॉलिटिकल विषय होता, पॉलिटिकल सायन्स. आणि MA फर्स्ट इयरला असताना पॉलिटिकल सायन्सला पुणे विद्यापीठामध्ये तो मुलगा IAS टॉपर्स आहे, 22 वर्षाचा. तेच विशाल सोळंकी. हे मी करिअर पाहिलेले त्यांचं. आईबापांनी नेमकं काय केलं पाहिजे, तर आईबापांनी वाचायला शिकवलं पाहिजे. माझी आत्ताच मी पारितोषिक मी स्वतःची जाहीर करतोय. 1ली ते 5वी पर्यंत जो मुलगा जास्तीत जास्त पुस्तकं वाचेल त्याला मी 2001चं बक्षीस देईन. 2001चं. आणि 5वी ते 7वीचा मुलगा जो बक्षीस जास्तीत जास्त पुस्तकं वाचेल त्याला मी 3001चं बक्षीस देईन. पालकांनी हा उपक्रम जरूर राबवावा आणि ह्या उपक्रमामुळं तुमची मुलं विचारानं प्रगल्भ होतील. सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन पुणे येथील माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे यांच्या हस्ते झालंय. याप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कैलास झालानी, CA ऋषिकेश खोसे, माणिकराव मुंडे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव रद्धो कासवा,
सहसचिव राजेश झालानी, संजय चोपडा, शिवनारायण वर्मा, रश्मी येवलेकर, मनसुखलाल पिपाडा, चंद्रकांत अणेचा, लक्ष्मण आव्हाड, वसंतराव करहाडकर, बन्सी नन्नवरे, वसंतराव चोपडा, विनोद कटारिया, बाळकृष्ण पात्रे, कांचन गावडे, प्राचार्य दत्तात्रय कसबे, मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी उपस्थित होते. डॉक्टर कैलास झालानी म्हणाले की सध्याच्या काळातील मुलं ही डिजिटल युगातील आहे, त्यामुळे त्यांचे मैदानी खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. मुलांचा जंक फूड खाण्याकडे डॉक्टर कैलास झालानी म्हणाले की सध्याच्या काळातील मुलं ही डिजिटल युगातील आहे, त्यामुळे त्यांचे मैदानी खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. मुलांचा जंक फूड खाण्याकडे जास्त कल दिसतो. पालक मुलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, परंतु त्यामुळे मुलं ही खूप हट्टी बनतात आणि जर पालकांनी त्यांना पाहिजे ते दिलं नाही तर मुलं नाराज होतात. मुलांना मोबाईलचा वापर फक्त ठराविक काळासाठी दिला गेला पाहिजे. आठवड्यातून 1 दिवस डिजिटल उपवास केला पाहिजे. मुलाचे मानसिक आरोग्य कसे व्यवस्थित राहील याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, असं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कैलास झालानी यांनी केलंय. आजकाल मुलं म्हणजे एकांगी होत चाललेली आहे त्यांना, आणि त्याला पालक पण बरेच अंशी जबाबदार आहेत की त्याच्यावर पुढे येणार आहे की मुलं हे डिजिटल युगातली आहेत आणि तास ही मोबाईलवर पाहत असतात. काही निरर्थक अर्थाचं काय जे असेल ते मिक्स, आणि त्याच्यावर आपली खूप कंट्रोल नाही. हा ज्ञानाचा जो महासागर त्यांना त्यांच्या वयात मिळतो आहे, त्याच्यामुळे पूर्वीच्या जनरेशनपेक्षा यांचा बुद्ध्यांक खूप जास्त आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला होतो तर आपला बुद्ध्यांक जेवढा होता त्यापेक्षा कितीतरी जास्त बुद्ध्यांक यांचा आहे. मात्र असं म्हटलं जातं की बुद्ध्यांक वाढला तरी विजडम वाढत नाही. विजडम म्हणजे हुशारी, जी बौद्धिक हुशारी, निर्णय घेण्याची क्षमता, ती मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. आणि ही मुलं एकाग्रता त्यांची कमी होते बाकीच्या गोष्टींकडे, मैदानी खेळांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. आवाज नकोय. आजचा जो आहार आहे त्यांचा तो सुद्धा आपल्यासारखा चांगला नाही. म्हणजे जंक फूड जे म्हणतो ना आपण, वेगवेगळे टीन फूड वगैरे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत, केमिकल्स आहेत, आणि ते पालकच द्यायला लागले. पालकांना आपल्या मुलाला जे पाहिजे ती देण्याची एक इच्छा खूप तीव्र आहे, कारण सहजरित्या त्यांना आता जेवढा पैसा आता आजच्या काळात आहे तेवढा कदाचित आपल्या आईवडिलांकडे नव्हतं, आणि त्यामुळे मुलांना जे पाहिजे ते द्याच असं एक प्रवाह आहे. मात्र त्यामुळे आपली मुलं ही नाही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यांना जे पाहिजे ते आपण देतो. मात्र जग तेवढं सोपं नाही. जग हे खूप निष्ठुर आहे, आणि ज्या वेळेला त्यांना नाही ऐकायला लागतं कुठेतरी, मग ही खूप फ्रस्ट्रेट होतात मुलं, कारण त्यांनी नाही कधी ऐकलेलंच नाही. ते ज्यांना पाहिजे ते जागेवर मिळतं आहे, आणि हळूहळू ह्या गोष्टीचे दुष्परिणाम म्हणजे कुटुंब संस्थेवर म्हणा, या सगळ्या गोष्टीवर होत आहे. आपल्या ह्या ज्या डिजिटल मीडियाचे परिणाम आहेत मेंदूवर होणारे, हे असे आहेत की जे वेगवेगळे ॲडिक्शन आहेत, म्हणजे त्याचं प्लेजर, आनंद मिळण्यासाठी मेंदूचे पात्रे वापरतो, तेच पात्रे ह्या ॲडिक्शनला वापरतात, डिजिटल ॲडिक्शनला. आणि त्याचे होणारे दुष्परिणाम पुढील काळात व्यसनाधीन माणसाचे जसे असतात तसेच होणार आहे. तर येणाऱ्या काळातला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असणार आहे, आणि पॅरेंट्सचं हे जबाबदारीचं काम आहे. मला वाटतं की त्यांनी मुलांना मोबाईलचा वापर कमीत कमी होईल किंवा रेस्ट्रिक्टेड, किंवा 2 तास, कारण त्यांना आपण नाही म्हणू शकणार नाही. आपण स्वतः वापरतो तर त्यांना नाही कसं म्हणणार. तर त्यांना ठराविक काळ दिला पाहिजे. त्याच्यासाठी ते काय पाहतात हे आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. खूप व्हायरलेस असलेलं, उत्तेजित असलेले प्रकार त्यांना दाखवू नयेत, आणि आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस डिजिटल उपवास, असं आपण म्हणतो ना की डिजिटल फास्टिंग, तसं आपणही करायला पाहिजे आणि त्यांनाही करायला पाहिजे. प्रास्ताविक श्रीराम खाडे यांनी केलंय, तर अहवाल वाचन मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी केलंय. यावेळी सेवानिवृत्ती मुख्याध्यापिका कैलासवासी शांताबाई रतिलाल कासवा यांचे नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार विजयकुमार सावळे यांना देण्यात आला. तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल प्राध्यापक दत्तात्रय कसबे, श्रीराम खाडे, आशा रोकडे, श्रीमती मनीषा दुशिंग आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन आशा रोकडे व नीता लांडगे यांनी केलंय. तर विविध गुणदर्शन सोहळ्याचं सूत्रसंचालन भाऊराव डोळस व श्रीमती वैशाली पार्ले यांनी केलंय. तर पारितोषिक वितरण कार्यक्रम सूत्रसंचालन निलेश आंबेकर यांनी केलंय. तर आभार श्रीमती निर्मला जगताप यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.